माढा लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवाराची भूमिका अतिशय महत्त्वाची राहणार आहे। त्याला कारणही तसेच आहे। माढा विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या 42 गावांचा तसेच 15 गावांचा माढा लोकसभा मतदारसंघात समावेश आहे। तर पंढरपूर तालुक्यातील 57 गावांमध्ये विठ्ठल परिवाराने काय भूमिका घ्यावी याबाबत विठ्ठल परिवाराचे नेते कल्याणराव काळे, भगीरथ भालके, युवराज पाटील, गणेश पाटील आदी समर्थकांची मते जाणून घेत आहेत। तर आज 6 एप्रिल रोजी विठ्ठल हॉस्पिटल येथे समर्थकांशी विचार विनिमय केला जातोय। तर कल्याणराव काळे हे जरी महायुतीत समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात असले तरी काही दिवसांपूर्वी त्यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान गणेश पाटील, युवराज पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटात आले आहेत, तरी या दोन्ही नेत्यांना पक्षांच्या वरिष्ठाकडून फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीये अशीच भावना समर्थक खासगीत बोलून दाखवतात। तर दुसरे नेते भगीरथ भालके हे BRS पक्षात असून पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात भालके हाच आमचा पक्ष अशी धोरणा असलेल्या समर्थकांचे मोठे पाठबळ भगीरथ भालके यांना मिळत आहे। भगीरथ भालके हे विधानसभेचे दावेदार आहेत, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विठ्ठल परिवार म्हणून आपली ठाम भूमिका घ्यावी आणि पुढील राजकीय वाटचालीत आपल्या परिवारातील या नेत्यांना जो पक्ष वरिष्ठ नेता पाठबळ देण्याची ठाम हमी देईल त्यासाठीच आपण काम करावे अशी ही भावना भालके, काळे, युवराज पाटील, गणेश पाटील समर्थक व्यक्त करीत असल्याचे समजते। प्रत्येक गावातनं लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, बाबा आपण काय निर्णय घ्यायचा काय नाही, लोकांचं सकर नकर असते किंवा पहिल्या उमेदवाराबद्दल काय नाराजी असते, कोणाची कामं झालेली नसतात, या सगळ्या गोष्टी आम्ही जाणून घेतल्या आणि मग जाणून घेतल्यानंतर त्यातून निर्णय आता आम्ही सर्वजण बसून निर्णय आम्ही थोड्या दिवसात घेणार आहे। पण एवढंच आहे की लोकांच्या अपेक्षा भरपूर वाढलेल्या आहेत आणि लोकांची मानसिकता पण आता बदलायला लागलेली आहे। त्याच्यामुळं इतकं हवेत जाऊन आम्हालाही लोकांना नेते मंडळ कोणाला चालणार नाही, कारण आम्ही ग्राउंड रिपोर्ट घेतला असता थोडं वातावरण विरोधात दिसतंय आणि जरी विरोधात वातावरण असलं तरी ते आम्हाला सर्वांना मिळून ते पॉझिटिव्ह करावं लागणार आहे।